जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मागी गणेश जन्मोत्सवाच्या समस्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आज बाप्पांच्या मंदिरामध्ये हा विनायक अवताराचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आनंदात परंपरेप्रमाणे पार पडलेला आहे, संपन्न झालेला आहे. या ठिकाणी नुकताच 101 महिला भगिनींच्या शुभ हस्ते गणरायांचा जन्मोत्सवाचा सोहळा, पाळण्याचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. सकाळपासून ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक असेल, नित्य अभिषेक असतील, गणेशाग असतील, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या मंदिरामध्ये आपण केलेलं आहे. बाप्पांच्या संपूर्ण मंदिराला अतिशय मनोहारी अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ओम असेल, स्वस्तिक असेल, घंटा असेल, अशा शुभचिन्हांचा वापर केलेला आहे. गणपती बाप्पाच्या ह्या अवताराचं जे वैशिष्ट्य आहे, मुद्गल पुराणानुसार ऋषी काश्यप ऋषी आणि देवी आदिती यांच्या घरी गणपती बाप्पांनी हा विनायक अवतार धारण केलेला आहे. आणि देवांतक आणि नरांतक या राक्षसांच्या वधासाठी ह्या अवताराचं प्रयोजन झालं. ब्रह्मदेवांनी त्यांना अतिशय अद्भुत असा वर दिला होता की ब्रह्मदेवापासून निर्मित अशा कुठल्याही गोष्टींपासून त्यांना मृत्यू नसावा, म्हणून श्री गणेशाची आराधना ही समस्त देवतांच्या वतीने करण्यात आली. आणि गणपती बाप्पाने विनायक अवतारामध्ये त्या दोन्ही राक्षसांचा वध केला अशी कथा आहे. याचा गूढार्थ असा आहे की गणपती बाप्पा हे सर्वपूज्य आहेत, सर्वाधिपूज्य आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीनुसार ओम नमोजी आद्या असं माऊलींनी म्हटलेलं आहे की याच्या आधी कोण नाही, ह्याच्यापासनं संपूर्ण सृष्टीची रचना आहे. आणि हे या विनायक अवतारातनं अधोरेखित झालेले आहे. अशा आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटे 3पासूनच गणेश भक्तांची खूप मोठी गर्दी या दगडूशेठ हलवाई बाप्पांच्या दर्शनासाठी होती आहे. पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जय गणेश.